लहरीला कुंदून कुंदून रडे सूर सानुला मोहक वाटे दुमदुमले झोपडे आल्या दिसाचे खडतर जीवन आदिवासी बापुडे तरीही त्यांच्या मुखी दिसे मत हर्षाचे झुंबडे असेच वाटे इथूनच फुटे पूर्वीचे तांबडे पूर्वीचे तांबडे। सोनोनी सर आणि टकले सरांना विनंती की आमच्या माईचं या ठिकाणी गुच्छ देऊन त्यांनी स्वागत करावं। एखाद्या महान पीएचडी करणाऱ्या विद्वानाला सुद्धा या शब्दावर विचार करावा लागेल अशा अनवाणी पायानं आणि चुलीवर भाकरी करणारे हा आदिवासी जमाताची वेदना आणि व्यथा मांडणारी ही एक आमची दुसरी शिकलेली माय। खरंच बघा, एक दुसरी शिकलेली आमची माय एवढं लिहू शकते तर आपण सुद्धा लिहिलं पाहिजे, लेखणी उचलली पाहिजे आणि आदिवासी धनगरांच्या वेदना व्यथा आपण पण मांडल्या पाहिजेत। या आमच्या मायकडून खरीच प्रेरणा घेण्यासारखी गोष्ट आहे। टाळ्या वाजवून स्वागत कर आमच्या मायचं। आदिवासी धनगर साहित्य संमेलनाच्या संयोजिका आणि महिला समन्वयक आदरणीय प्राध्यापिका डॉक्टर सौ संगीता चित्रकोटी मॅडम यांनी विचारपीठावरती यावं। डॉक्टर सौ संगीता चित्रकोटी यांचे लेख जे आहेत ते आपण व्हॉट्सअपवरती आणि फेसबुकवरती नेहमी वाचत असतो। त्यांचा कालप्रवाचा लेख देखील भलताच गाजला। आदरणीय संगीता चित्रकोटी मॅडम यांचं पुस्तक या ठिकाणी प्रकाशित होत आहे। मी आदरणीय संजयजी सोनोनी साहेब आणि विचारपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती करतो की माननीय चित्रकोटी मॅडम यांच्या या पुस्तकाचं प्रकाशन या ठिकाणी करा। यानंतर या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करण्यासाठी या पहिल्या आदिवासी धनगर साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष आणि उद्योजक छगनशेठ पाटील यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करावं। मान्यवरांचे आणि जमलेल्या श्रोत्यांचे सगळ्यांचे आभार आपल्या शब्द सुमनाने व्यक्त करावेत यासाठी मी छगनशेठ पाटील यांना विनंती करतो। आभार प्रदर्शन म्हणजे उद्घाटन समारंभाच्या कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन आहे। त्यानंतर आणि कार्यक्रम आहे आणि त्यानंतर मग आपल्या कार्यक्रमामध्ये ब्रेक होईल 10 मिनिटाचा। पहिले आदिवासी धनगर साहित्य